नमस्कार मंडळी, काय मजेत ना? काय झालं? अच्छा, निफ्टी पडतोय म्हणून घाबरलाय. घाबरायचं आहे काय त्याच्यात? आत्ता जर तुम्ही माझे गुरुवारच्या लाईव्ह स्ट्रीम्स असतात, इंग्रजी चॅनलवर पण असतात, बट त्याच्यात आज मी काय सांगितलं आहे ते मी तुम्हाला एक पटकन त्याचा सार देते की आत्ता ओव्हरऑल एक हेड अँड शोल्डर पॅटर्न आत्ता निफ्टीमध्ये झालेला आहे. त्याचं ब्रेकडाऊनसुद्धा झालेलं आहे. सो वाईटात वाईट मला आत्ता जे वाटतंय, फार झालं तर इथून पुढे 1000 पॉईंट्सचं करेक्शन येऊ शकतं निफ्टीमध्ये. तुम्ही म्हणाल रचना 1000 पॉईंट्स आणि तो एवढं थंडेपणे सांगते सगळं विकून बाजूला. असं काहीच नाही करायचं, कारण मी वाईटात वाईट सांगते. कदाचित ह्याच्या आधीसुद्धा मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. सो घाबरून जायचं का असेल तर आयडियली नाही. असं म्हणतात की जेव्हा सगळे घाबरलेले असतात आणि आपल्याला आपल्या अभ्यासावरती विश्वास असतो तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जास्ती पटकन प्रगती करू शकता. जेव्हा सगळेच घेत आहेत, जेव्हा ऑलरेडी मार्केटवरती आहे, तेव्हा ऑलरेडी तुम्हाला जास्ती भावाला पैसे मिळत आहेत. सो आत्ता भाव स्वस्त आहेत. टॉपपासनं मार्केट साधारण 60% खालती पडलेलं आहे. सो घाबरून जाऊ नका. तुम्ही SIP करत असेल तर हळूहळू SIP चालू ठेवा. अजिबात SIPs विड्रॉ करायच्या, बंद करायच्या, काहीही असे डोक्यात विचार आणू नका. ओके. सो आज हाही तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगावासा वाटला. आजचा व्हिडिओ निफ्टीवर नाही आहे, काळजी नका करू. आजचा व्हिडिओ आहे अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या IPO बद्दल. IPO आजपासून सुरू होतोय 25 तारखेपासून आणि 29 तारखेपर्यंत असणार आहे. पण जेव्हा असे IPOs येतात आपल्याला थोडी तरी माहिती त्याच्याबद्दल पाहिजे, ज्याच्यावरून तुम्ही तुमचा अंतिम निर्णय घेऊ शकाल की मी या IPOमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत की नाही. सो आज मी काय करणार आहे तर नेहमीप्रमाणे कंपनी नक्की काय करते, त्याचे इंडस्ट्री कशी आहे. आज आपण इकॉनॉमिक्समधल्या 1-2 टर्म्स शिकणार आहोत. तुम्ही मागच्या वेळेला आठवतं का मी इकॉनॉमिक्स सांगितल्यावर सगळ्यांनी इकॉनॉमिक्स भरून पाठवलं होतं कॉमेंट सेक्शनमध्ये. म्हणून आज एक नवीन इकॉनॉमिक्सची टर्मसुद्धा सांगणार आहे. तुम्हाला मजा भरपूर आज शिकायला मिळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. करते काय कंपनी बघा. कंपनी आहे अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि ही एक इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. शापोरजी पालोजी ग्रुपची. हा बऱ्यापैकी नावाजलेला ग्रुप आहे आणि कंपनी जवळजवळ 6 दशकांपेक्षा जास्ती या बिझनेसमध्ये आहे. आता या बिझनेसमध्ये म्हणजे कंपनी काय करते तर वेगळे वेगळे कॉम्प्लेक्स आणि चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स घेते. असे काय कॉम्प्लेक्स आणि चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स असू शकतात ह्याची तुम्हाला जर काही उदाहरणं द्यायची झाली तर आपलं पुढची नंतर उदाहरणं देईन. आपला समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातला तो या कंपनीने बांधलेला आहे अफकॉन्सने. त्याच्यानंतर आपण जर हा चेनाब ब्रिज बघितला तर चेनाब ब्रिज हा सगळ्यात उंच सिंगल आर्च, जे तुम्हाला इकडे दिसते सिंगल आर्च सगळ्यात उंच हा जगातला रेल्वे ब्रिज आहे. आणि बापरे, अशा प्रदेशामध्ये एवढं मोठं कन्स्ट्रक्शन करणं अजिबात सोपं नाही आहे. हे पण या कंपनीने केलेलं आहे. अटल टनेल रोहतांगच्या इकडे आहे. तुम्ही अटल टनेलमधनं जर गेला असेल तर तेव्हाही तुम्हाला जाताना वाटेल की काय कमाल यांनी केलेली आहे. टनेल हे लॉंगेस्ट हायवे टनेल, वर्ल्ड्स लॉंगेस्ट हायवे टनल म्हणतात ह्याला. 3000 मीटर्स अबव सी लेवल. कमाल केलेले त्यांनी. सो हे सगळे असे कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्स हे EPC पद्धतीने पूर्ण करतात. आता EPC म्हणजे काय बघा. इंजिनिअरिंग, प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे काय. एक पटकन छोटंसं उदाहरण देते. समृद्धी महामार्गाचं जर आपण उदाहरण परत घेतलं तर या महामार्गावरती आपल्याला साधारण काय लँडस्केप लागेल, कुठे वळणं आहेत, अशा वेळेला आपल्याला काय करायला लागेल, जमीन कुठं भुसभुशीत आहे का, काय सगळे वेगळे फॅक्टर्स तुम्हाला घ्यायला लागतात बरोबर. कुठे तुम्हाला बोगदा लागेल का, काय करायला लागेल, याचं सगळ्याचं इंजिनिअरिंग लोक आधी ड्रॉइंग करतात. असं पाहिजे तसं पाहिजे, त्याची अप्रुव्हल्स येतात. अप्रुव्हल्सप्रमाणे तुम्ही मटेरियल प्रोक्युअर करता म्हणजे आणता. आणि प्रोक्युअर केल्यानंतर त्या मटेरियलने कन्स्ट्रक्शन करता. म्हणून EPC इंजिनिअरिंग, प्रोक्युअरमेंट, कन्स्ट्रक्शन. ओके. आता कंपनीने गेल्या 11 वर्षांमध्ये त्यांनी जवळजवळ 79 प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहे 17 वेगळ्या देशांमध्ये आणि ज्याची व्हॅल्यू 563 बिलियन रुपये एवढी आहे. खूप जास्ती त्यांनी प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत. आणि आत्ता 30 जून 2024च्या दिवशी त्यांचे टोटल 65 प्रोजेक्ट्स चालू आहेत अजून. त्याच्यानंतर 12 देशांमध्ये प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि त्यांची ऑर्डर बुक 317 बिलियन रुपये एवढी आहे. आता ही ऑर्डर बुक मोठी आहे का कमी आहे का काय ह्याची तुलना आपण टिपिकली रेव्हेन्यूशी करत असतो. कंपनीचा विक्रीचा आकडा किती आणि विक्रीच्या आकड्याच्या किती पट हा आकडा आहे तर विक्रीच्या साधारण तिप्पट हा आकडा आहे. ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे. पण तिप्पट जवळजवळ जर ऑर्डर बुक असेल तर नक्कीच ही एक चांगली खूण अशी पकडली जाते. आता वळूयात आपण अजून काही त्यांच्या बिझनेसच्या गोष्टींकडे. 5 मेजर इन्फ्रास्ट्रक्चर व्हर्टिकल्स आहेत त्यांचे. 5 वेगळे बिझनेसेस काय आहेत बघा. एक म्हणजे मरीन अँड इंडस्ट्रियल. आता मराठीतलं मरीन वेगळं असतं. हे मरीन म्हणजे समुद्राशी किंवा म्हणजे काय असं
पाण्याचं जे काय असेल ते वालं मरीन हे असतं. ओके, मरीन आणि इंडस्ट्रीयलमध्ये काय तर तुम्ही JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे तुम्ही ऐकलं असेल नक्की, कदाचित बघितलं पण असेल मुंबईमध्ये. त्याचं जे 4th कंटेनर टर्मिनल आहे ते या कंपनीने बांधलेलं आहे. त्याच्यानंतर सरफेस ट्रान्सपोर्ट, सो पहिलं मरीन आणि इंडस्ट्रीयल, दुसरं आहे सरफेस ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, हायवेज आहेत, रोड्स आहेत, हे पण ही कंपनी बांधते. हायवेचं उदाहरण काय दिलं, समृद्धी महामार्ग. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो, अंडरग्राऊंड मेट्रो म्हणा, बाय द वे पुण्यातली जी मेट्रो आहे त्याच्यातलंही ह्यांनी काही काम केलेलं आहे. कलकत्तामध्ये जी मेट्रो आहे त्याचंही ह्यांनी काही काम केलेलं आहे. ओके, हायड्रो आणि अंडरग्राऊंड म्हणजे अंडरग्राऊंड टनेल म्हणा, अंडरग्राऊंड सोडा अंडर सी टनेल सुद्धा ह्यांनी केलेले आहेत. आत्ता मालदीव्स देशामध्ये त्यांचे जे काही वेगळे वेगळे आयलंड्स आहेत तर काही आयलंड्स ते अंडर सी टनेलच्या माध्यमातून बांधतायत. सो खूप वेगळी आणि खूप अवघड प्रोजेक्ट्स ही कंपनी कंप्लीट करते. आणि 5वं म्हणजे ऑइल अँड गॅसशी रिलेटेड सुद्धा त्यांचे काही प्रोजेक्ट्स आहेत. असं आपण कुठलं प्रोजेक्ट हाती घ्यायचं आहे जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतंय, आपण ह्यातलं काही म्हणजे असं खणकाम वगैरे असं काही नाही करायचं. आपण एकच प्रोजेक्ट हाती घ्यायचं आहे, नवीन गोष्टी शिकण्याचं प्रोजेक्ट आपण हाती घ्यायचं आहे. या दिवाळीला आपण खर्च तर करणार आहोतच, पण खर्चाच्या पेक्षा थोडी जास्ती प्रायोरिटी आपण शिकण्याला सुद्धा देऊयात. तुम्हाला जर शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील, तुम्हाला शेअर बाजारामधून पैसे मिळवायचे असतील, तर आत्ता शिकणं हा सगळ्यात उत्तम काळ आहे. का सांगते तुम्हाला, कारण आत्ता मार्केट खूप पडलेलं आहे, अजूनही पडण्याची शक्यता आहे. या वेळेला जर तुम्हाला गुंतवायचे असतील पैसे तर तुम्हाला हवा कॉन्फिडन्स, आणि तो कॉन्फिडन्स शिकण्यातूनच येऊ शकतो. तुम्हाला जर स्टॉक्समध्ये पैसे गुंतवायचे असतील तर माझे 3 कोर्सेस 100% करायला पाहिजेत. बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट, फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस. हे तिन्ही कोर्सेस जर तुम्ही केले तर तुम्हाला तुमचे स्वतः गुंतवणुकीचे निर्णय घेता येतील. कुठल्याही टिप्सवर कोणाची काही गरजच नाही पडणार, तुम्ही तुमचं गुंतवू शकाल पैसे. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही बुवा मला स्टॉक्समध्ये नाही गुंतवायचं, माझं आपलं म्युच्युअल फंड बरं, मला माझं आर्थिक व्यवस्थापन करता आलं, खूप झालं, तर अशा लोकांसाठी 2 कोर्सेस, आर्थिक व्यवस्थापनाचे सप्तपदी आणि मास्टरिंग म्युच्युअल, आणि दुसरा आहे आपला मैत्री म्युच्युअल फंडशी, मराठीतलं नाव विसरलं तर एक सेकंड, मैत्री म्युच्युअल फंडशी हा आपला कोर्स आहे. हे नक्की तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यासाठी माझ्यातर्फे एक दिवाळीची छोटीशी भेट आहे तुम्हाला. एक कुठलाही कोर्स, सिंगल कोर्स तुम्हाला जर हवा असेल तर दिवाळी हा कुपन कोड तुम्ही यूज करू शकता. आणि जर जास्ती कॉम्बो कोर्सेस घ्यायचे असतील तर तुम्ही RR कॉम्बो हा कुपन कोड यूज करू शकता. कुठल्या वेबसाईटवर जायचं आहे, rachanarane.in या वेबसाईटवरती जाऊ शकता. इंग्रजी कोर्सेस हवे असतील तर rachanarane.com वरती जाऊ शकता. ओके, आता वळूया इंडस्ट्री अनालिसिसकडे. तुम्ही बघितलं तर भारताचा जो रिअल GDP आहे तर तो तसा म्हणला तर एक स्टेबल आहे. खूप काही आत्ता अगदी असं पडतच चालला आहे किंवा खूपच वरती आला, असं थोडासा ओबडधोबड आहे असं म्हणायला हरकत नाही. 2022 मध्ये 9.7% होता, मग 60% आला, मग 8.2%. हे सगळे आता हे फॉरवर्ड लुकिंग आहेत नंबर्स, काय म्हणजे काय होऊ शकतं असे वाले पण आहेत, कारण 2025 तर अजून संपायचं आहे. ओके, सो ऑल इन ऑल नॉट बॅड कॅटेगरी GDP आहे. पण आत्ता आपण GDP बघण्यापेक्षा GVA हा आकडा बघणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हे नवीन काय आलं GVA, पटकन सांगते. जेव्हा तुम्ही देशाचे आकडे बघत असतात की देश प्रगती करतोय का नाही, त्याच्यासाठी जनरली GDP हा आकडा वापरला जातो. जेवढा GDP जास्त तेवढं देशासाठी चांगलं मानलं जातं. पण जर आपण एखाद्या सेक्टरबद्दल बोलतोय, एखाद्या क्षेत्राबद्दल बोलतोय, उदाहरणार्थ कन्स्ट्रक्शन जे आता आपण बोलतोय, इन्फ्रास्ट्रक्चर, तर याच्यासाठी आपण GDP नाही तर GVA ही संकल्पना आपण वापरतो, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. परत तेच, जेवढं GVA जास्ती तेवढं चांगलं. आता जर तुम्ही एक ओव्हरऑल बघत गेला तर मी आता आधी तुम्हाला ट्रेंड दाखवणार आणि मग एक उदाहरण सुद्धा दाखवेन. सो ट्रेंडप्रमाणे तुम्हाला काय दिसतंय बघा, तर साधारण 2012 ते 2020च्या आसपासपर्यंत असं पडत येतो. हे काय पडतंय नक्की, GVA ॲज अ पर्सेंटेज ऑफ टोटल. सो कन्स्ट्रक्शन GVA ॲज अ पर्सेंटेज ऑफ टोटल GVA, कन्स्ट्रक्शन या क्षेत्रातनं होणारं ग्रॉस व्हॅल्यू एडिशन, टोटल ग्रॉस व्हॅल्यू एडिशनच्या तुलनेत पडत चाललं, तर जी चांगली गोष्ट नाही. पण आत्ता जर तुम्ही बघितलं तर 2020-21 पासून 7.8%, 8.6%, 8.8, 9% जवळजवळ गेलेलं आहे. आणि जर तुम्ही अजून एक महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर ओव्हरऑल आकडा म्हणजे हा जो तुम्हाला बारग्राफ दिसतोय कन्स्ट्रक्शन GVA हा मात्र मस्त वाढत चाललेला आहे. आता तुम्ही म्हणाल GVAचं एखादं उदाहरण द्या की, म्हणजे आम्हाला अजून जास्ती चांगलं कळेल. तर उदाहरणासाठी तुम्हाला सांगते, टोटल सपोज एखादा ब्रिज बांधला गेला आणि ब्रिजची किंमत आहे 1,000 लाख रुपये. आता जर जड जात असेल तर 1,000 एवढंच पकडा. एक ब्रिज बांधला, ब्रिजची टोटल तुम्ही व्हॅल्यू पकडा 1,000. आता ब्रिज बनला कशात, स्टील लागलं, स्टीलमध्ये खूप स्टील म्हणा किंवा अजून काही बाकी काही रॉ मटेरियल म्हणा, तुम्ही सिमेंट लागलं असेल, स्टील लागलं असेल, थोडं इंधन लागलं असेल, हे सगळं करताना असे वेगवेगळे रॉ मटेरियल्स आहेत. ओके, या सगळ्याची किंमत किती होती, 600 होती असे पकडा तुम्ही. आता 600 होती इनपुट्सची किंमत, पण ब्रिजची टोटल किंमत झाली 1,000. तर थोडक्यात काय झालं बघा, लेबरचं काम आलं त्याच्यात, थोडं अजून काही
अजून व्हॅल्यू ॲडिशन झाले, ओव्हरहेड्स आपण म्हणतो, असं सगळं मिळून टोटल 1000 झाली. तर या क्षेत्रातनं, या सेक्टरमधनं GVA किती झाला तर 1000. आता तुम्ही म्हणाल सॉरी, या पूर्ण चुकून 1000 म्हणले, 1000 टोटल होतं, 1000 वजा 600 करायचं आपण, म्हणजे टोटल GVA किती झाली तर 400 झाली या क्षेत्रातनं. आता तुम्ही म्हणाल हे 600 तुम्ही वजा का केलं? कारण 600 हे इन्फ्रास्ट्रक्चरचं GVA नाही झालं. आपण असं गृहीत धरूयात की स्टील 600चं लागलं, तर स्टील या क्षेत्राचं GVA 600 झालं असतं. ओके, सो स्टील 600चं लागलं. यांनी काय केलं, याच्यात व्हॅल्यू ॲडिशन केली 400ची आणि मग टोटल बनले 1000. सो या क्षेत्राचं GVA झालं 400. कळालं असेल तर क्या बात आहे, टाळ्या वाजवते. नाही कळालं असेल तर एवढं एकच वाक्य लक्षात ठेवा, जेवढं GVA जास्ती तेवढं चांगलं. आणि हेच आत्ता आपण मगाशी बघितलं, तर GVA कसं छान वाढत चाललंय बघा. इथपर्यंत ओके. आता वळूयात थोडंसं इंडस्ट्री ॲनालिसिसकडे पण, की ओव्हरऑल जे मेट्रो प्रोजेक्ट्स आहेत आत्ता भारतात, ते प्लॅनिंग स्टेजमध्ये बघा केवढे, जवळजवळ $25,000 मिलियन एवढे मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत. अंडर कन्स्ट्रक्शन जवळजवळ $25,000 मिलियन परत आहेत. सो टोटल भरपूर आपल्याकडे मेट्रो प्रोजेक्ट्स भारतात होत आहेत. जेवढी मेट्रो प्रोजेक्ट्स जास्ती होत आहेत या कंपनीसाठी चांगलंच आहे, कारण कंपनी मेट्रोमध्ये सुद्धा कार्यरत आहे. आता वळूयात त्यांच्या फायनान्शियल्सकडे. तर फायनान्शियल्स तुम्ही बघितलं तर त्यांचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स वाढतोय साधारण 9.72% या सरासरीने वाढलेला आहे, CAGR ज्याला आपण म्हणतो. प्रॉफिटसुद्धा वाढलेले आहेत, 3500 मिलियन रुपयांवरनं जवळजवळ 4500 मिलियनपर्यंत गेलेला आहे. तो पॅट साधारण एक 12%च्या सरासरीने वाढलेला आहे, पण पॅट मार्जिन मात्र कमी यांचं 3%, 3.25% साधारण मार्जिन आहे. EBITDA मार्जिन पण असं खूप काही मोठं नाही आहे, साधारण आत्ता 11.6% तुम्हाला इथं इयर एंडेड मार्जिन दिसेल. आणि 2024 जर तुम्ही म्हटला तर 11.57 गेले, पण पॅट मार्जिन लेटेस्ट डेटाप्रमाणे तर अजून खालती गेलेलं आहे, 2.85% एवढंच पॅट मार्जिन आहे. सो मार्जिन म्हणाल तर खूप चांगला आकडा नाही हा. ओके, मग चांगला आकडा, एक चांगल्या आकड्याकडे वळूयात, जे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, ऑर्डर बुक 3,17,000 मिलियन रुपये. आणि आत्ता त्यांचं टोटल रेव्हेन्यू किती आहे बघा, 1,32,000 लेटेस्ट डेटा. सो 1,00,000 जर आपण राऊंड ऑफ केलं, इकडे जर आपण 3,00,000 राऊंड ऑफ केलं, तर रेव्हेन्यूच्या विक्री आकड्याच्या तिप्पट साधारण त्यांचं ऑर्डर बुक आहे. आणि लक्षात काय ठेवायचं मी म्हटलं असं, जेवढा हा पट जेवढं जास्ती तेवढं चांगलं. पियर्सची जर तुलना केली, त्यांच्या स्पर्धकांची जर तुलना केली, तर आपल्याला दिसेल की ह्यांचा रेव्हेन्यू बाकीच्या स्पर्धकांच्या तुलनेत तसा कमी आहे. L&T तर फारच म्हणजे अगदीच जायंट आहे आणि हे फारच छोटे आहेत त्यांच्या तुलनेत. जर आपण पॅट मार्जिन बघितलं तर पॅट मार्जिन इतर प्लेयर्सच्या तुलनेत तशी चांगली आहे. L&T परत पॅट मार्जिन खूप जास्त आहे. रिटर्न ऑन नेटवर्कसुद्धा तशी कमी आहे पियर्सच्या तुलनेमध्ये. ओके, आता काही रिस्क्स आहेत का आपण, अच्छा तुलना करतोच आहे तर अजून एक व्हॅल्युएशनची सुद्धा तुलना करून टाकूयात आपण. 31 मार्चचे जर मी आकडे बघितले तर इंडस्ट्रीचं PE ॲव्हरेज, म्हणजे त्यांचे जे कोण स्पर्धक आहेत इंडस्ट्रीतले, त्यांचं एक जर आपण ॲव्हरेज काढली, सरासरी काढली, तर इंडस्ट्री PE येते 47 आणि या कंपनीचा PE आहे 35. म्हणजे इंडस्ट्रीच्या ॲव्हरेजच्या तुलनेमध्ये यांचा PE स्वस्त आहे, यांचं प्राईस एक स्वस्त ऑफर होती आत्ता. पण काही रिस्क्स आहेत का, तर रिस्क्स नक्कीच आहेत. कंपनीच्या विरुद्ध काही लिटिगेशन्स आहेत, कोर्ट कचेऱ्या आपण म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये. ओके, कितीचे आहेत तर 50,000 मिलियन्स एवढ्या केसेस आहेत. आणि प्रॉफिटच्या जर तुम्ही तुलना केली तर प्रॉफिटच्या जवळजवळ 11 पट यांच्या लिटिगेशन्स आहेत. तर जेवढा हा आकडा जास्ती तेवढं कम्फर्ट कमी येतो, कारण तेवढ्या लिटिगेशन्स आहेत. जर केस हरले तर एवढे पैसे द्यायला लागू शकतात, पण एका वर्षात ऑल ऑफ अ सडन नाही. आपल्याकडे हळूहळू निकाल लागत जातील तसे त्यांना जर हरले तरी पैसे द्यायला लागू शकतात. रिस्क्स काय आहेत बघा, सरकारकडनं जवळजवळ त्यांचा टोटल रेव्हेन्यू जेवढा आहे, जर 100 रुपयाचा रेव्हेन्यू असेल तर जवळजवळ 70 रुपये सरकारकडनंच त्यांना बिझनेस मिळतो. आणि सरकारने जर यांना कमी बिझनेस द्यायला सुरुवात केली तर मग हा एक रिस्क होऊ शकते. पण बघा ना, म्हणजे असे जे अवघड प्रोजेक्ट्स असतात ते करणारे मूळ स्पर्धकच कमी असतात. एखादा अटल टनेलसारखे कंप्लीट करणंच अवघड असतात प्रोजेक्ट्स. ओके, सो अशा वेळेला सरकार पण म्हणते की जे अनुभवी लोक आहेत यांना आपण प्रोजेक्ट्स देऊयात. सो त्या मनाने एवढी मोठी रिस्क ही नाही. रिस्क काय असू शकते मी तुम्हाला सांगते. प्रोजेक्ट कम्प्लिशन रिस्क नक्की असू शकते. कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही एक रिस्क असू शकते. म्हणजे काय, एखाद्या ते मोठं प्रोजेक्ट हाती घेतलं आणि कम्प्लीटच होऊ नाही शकलं तर, खूप अडचणी यायला लागल्या तर, कॉस्ट खूप शूटअप व्हायला लागल्या तर अशा वेळेला काय करतात, या कंपनीकडे त्यांचे रिस्क म्हणजे जोखीम कमी करण्यासाठी त्यांचे स्वतःचे मेजर्स असतात. काही कंपनीकडे स्वतःचे काही काय म्हणू शकतो आपण, ठोकताळे असतात, काही नियम असतात की हे असेल तरच आपण प्रोजेक्ट हाती घ्यायचं, नाही तर प्रोजेक्ट हातीच घ्यायचं नाही.
ओके, सो ते त्यांची रिस्क मॅनेजमेंट त्यांची तगडी आहे असं मॅनेजमेंटचं मत आहे. आणि जर कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढल्या तर काही वेळेला त्यांना बेअर करायला लागतं, काही वेळेला सरकार बेअर करतं, काही वेळेला थोडे थोडे रेशोमध्ये बेअर होतं. हे सगळं प्रत्येक प्रोजेक्टप्रमाणे व्हेरी होऊ शकतं. जे काय पैसे कंपनी उचलणार आहे त्याचं करणार काय, तर तुम्ही बघाल तर मेजर त्यांचे पैसे जे आहेत ते लोन प्रीपेमेंट किंवा रिपेमेंटमध्ये जाणार आहेत. जनरली जे हाय कॉस्ट लोन्स जे असतात, जे जास्ती टक्केवारीमध्ये मिळतात, ते हे लोक नॉक ऑफ करून टाकणारे म्हणजे रिपे करणार आहेत. टोटल इश्यू साईज काय 5,430 करोडचा आहे. याच्यापैकी फ्रेश इश्यू फक्त 1,250 करोडचा आहे. बाकी ऑफर फॉर सेल आहे. सो प्रमोटर्स बाकी पैसे घेऊन जाणार आहेत. ऑल इन ऑल आय होप तुम्हाला कळालं असेल तर एक भारी भारी प्रोजेक्ट्स करणारी कंपनीचा IPO येतो आहे. प्रॉफिटॅबिलिटी मार्जिन्स थोड्या कमी आहेत, पण ऑर्डर बुक चांगली आहे. सो असा थोडा नरम गरम असे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स तुम्हाला कळाले असतील, काही निगेटिव्ह पॉईंट्स कळाले असतील. तुम्ही या कंपनीच्या IPOला अप्लाय करणार आहात का नाही मला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल की हा सुद्धा एक शूट अँड रिलीज टाईपचा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे जर माझ्या हातनं काही एखादा आकडा उलटा सुलटा म्हणला गेला असेल तर मी पिंड कॉमेंटमध्ये त्याचं क्लॅरिफिकेशन देईल. सो पिंड कॉमेंट बघायला विसरू नका. अजून कुठला तुम्हाला स्पेसिफिक टॉपिक शिकायचा असेल तर तोही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करायचा आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.